आजची सुरुवातच शिवच्या उठण्याने झाली. अश्विनी का हसत होती तेच कळत नव्हतं. मग पटापट सेल्फी काढून घेतली. परशान लखन मी फोटो काढून घेतला. शिव काही शाळेत जात नव्हता म्हणून त्याला चिप्सचा पुडा घेऊन दिला. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ. आता मस्तपणे आम्ही बळीच्या हॉटेलमध्ये आलो. परशान आणि मी पाव वडा खाऊन घेतला. नंतर शालिक भाऊच्या दुकानामध्ये आम्ही थांबलो. शालिक भाऊला लय काम असतं बर का. आता सकाळचे 11 वाजले होते. उशीर पण खूप झाला होता. भूक पण लागली होती. अश्विनीचा फोन येत होता, जेवायला या. मग काय पटापट जेवायला आलो. जेवण करून घेतलं. नंतर शिव अंगणवाडीतून आला. अंगणवाडीच्या मॅडमने त्याला चित्र जोडण्याचा खेळ दिला होता. आता मस्तपणे शिव मी फोटो काढून घेतला. राधिका, प्रिया, श्रुती आणि शिव आमच्या लग्नाचे फोटो बघत होते. पण शिव म्हणत होता मी कुठं आहे. नंतर शिव पुन्हा म्हणतो मी भोकरदनला गेलो होतो का. आता दुपार झाली होती. महिला मंडळांनी मस्तपणे आता शिरा बनवला होता. सर्व सहपरिवाराने मस्तपणे शिरा खाऊन घेतला. आता आलो होतो आमच्या शेतात. हे आमचं शेत आहे बर का. संध्याकाळच्या टायमाला लय भारी वाटत होतं. नंतर शेळ्यांसोबत पण फोटो काढून घेतले. हा आमचा शेळ्यांचा कोठा बर का. कांदे उगले का नाही ते पण पाहून घेतलं. मस्तपणे कांदे उगले होते. आता 2 वाफ्यामध्ये कांदे टाकले होते. घरी लागतात ना खाण्यासाठी. नंतर पपायाच्या झाडाजवळ गेलो आणि पपाया आहे का नाही ते पण बघून घेतलं. तापमान खूप वाढलं. ऊन पण खूप वाढत होतं. आता विहिरीचं पाणी खाली खाली जात आहे. आता झाली होती संध्याकाळची वेळ. मस्तपणे आता ज्वारीमध्ये फोटो काढून घेतले. वातावरण खूप छान होतं म्हणून. वडिलांनी सांगितलं होतं सिद्धेश्वरामध्ये लग्न आहे, लग्नाला जा, संजू भाऊच्या मुलीचं. मग काय पटापट गाडीवर बसलो आणि डायरेक्ट पोहोचलो सिद्धेश्वरामध्ये. आलो तर पटापट सिद्धेश्वर महाराजांच्या पाया पडून घेतल्या. 2-4 पंक्ती वाढून दिल्या. नंतर जेवण करून घेतलं. सिद्धेश्वराच्या परिसरामध्ये मंडप टाकलेला होता. नंतर भरत दिसला म्हणून भरत सोबत सेल्फी काढून घेतली. आपल्याला हा मंडप लय आवडला. काय डेकोरेशन, काय पडदे, काय झुंबर आणि समोर ठेवलेला गणपती बाप्पा यांची चांदीची चमक असणारी मूर्ती. आपल्याला ओपन मंडपापेक्षा हा मंडप लय आवडला. नंतर आम्ही सर्वांनी पटापट गणपती बाप्पाचं दर्शन करून घेतलं. कोणी पण आलं तर मंडप लय भारी आहे राव असंच म्हणत होतं. काही जणांनी मंडप कुठला आहे तर हळद्याचा मंडप आहे असं सांगत होते. नवरदेव नवरी आली तर काय भारी एंट्री झाली तुम्हीच बघा. वडिलांनी आहेर करायचा सांगितला होता. पटापट आहेर करून दिला. आहेर करून मस्तपणे आता रुमाल आणि एक ताट मिळालं होतं. चला तर मग आता घरी. घरच्या महिला मंडळांनी 5 वाजता गुल्फ्या सांगितल्या होत्या. आता वाजले होते 8:30. मग काय पटापट गुल्फी घेतली आणि घरी गेलो. घरी आलो तर शिव वाट बघत होता गुल्फ्या केव्हा येणार आहे म्हणून. शिवने पिशवी घेतली आणि सर्वांना एक एक वाटून दिली. मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, फॉलो, शेअर. रामकृष्ण हरी.